राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यातील रुग्णालयातून आज सकाळी डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिहायड्रेशनच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांची प्रकृती आता स्थिर असून सातत्याने सुधारणा होत आहे. मिस्टर पवार हॅज डन व्हेरी वेल. आज सकाळी ते डिस्चार्ज झालाय त्यांचा. He is gone to Bombay. He is traveling to Bombay just now, and I'm very happy. He is doing very well. त्यांना आता काय प्रॉब्लेम नाही आहे. He is completely stable, and he is going to rest in Bombay. त्यांना थोडा आराम करणार बॉम्बेमध्ये. त्यांना नेमकं काय? शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रविवारी प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. आवश्यक तपासण्या आणि उपचारांनंतर त्यांची तब्येत सुधारली असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. रुग्णालयाचे प्रमुख हृदयरोगतज्ञ डॉक्टर परवेज ग्रँट यांनी माहिती देताना सांगितलं की शरद पवार यांची प्रकृती सध्या पूर्णपणे स्थिर आहे. त्यांना आज सकाळी डिस्चार्ज देण्यात आला असून ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. इन्फेक्शन झालं ते क्लिअर झालं. लास्ट टाइम त्यांना थोडंसं इन्फेक्शन झालं होतं छातीचा. दॅट गॉट कम्प्लिटली क्लिअर्ड. बट थोडंसं डिहायड्रेशन झालं होतं. दॅट मीन्स थोडंसं पाणी कमी होतं त्यांचं. ही वॉज नॉट एबल टू हॅव इनफ वॉटर. दॅट इज वाय ही गॉट स्लाइटली डिहायड्रेटेड. आम्ही त्यांना सलाईन दिलं, मेडिसिन दिलं, अँड ही इज ॲब्सोल्युटली नॉर्मल नाव. ही इज फिट. 2-3 दिवसात ही कॅन गो बॅक टू वर्क, बॅक टू ऑल हिज ॲक्टिव्हिटीज. दर इज नो प्रॉब्लेम नाव. थोडंसं वीकनेस होतं त्यांना बिकॉज ऑफ हिज एज. Is slightly feeling weak, but that will also become normal as time goes on. पुढील काही दिवस त्यांनी पूर्ण विश्रांती घ्यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. उल्लेखनीय म्हणजे याच महिन्यात यापूर्वीही शरद पवार यांना छातीत संसर्ग झाल्याने याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा डिहायड्रेशनमुळे त्यांना उपचारांची गरज भासली होती. शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याच्या बातमीने एनसीपी शरद पवार गट मधील नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पवार लवकरच नियमित कामकाजाला सुरुवात करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.